राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या सेंटरिंग कामगार असणाऱ्या अनिकेत भीमराव कांबळे या तरुणाचा डोक्यात रॉड घालून खून झाला होता। बुधवारी ही घटना समोर आली। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता। या खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, रवींद्र कळमकर यांच्यासह स्थानिक गुन्हेन्वेषण विभागाची 5 पथकं तैनात करण्यात आली होती। पोलिसांनी अवघ्या 12 तासात या खून प्रकरणाचा छडा लावत करवीर तालुक्यातील नेगवे खालसा इथल्या मारुती मधुकर कांबळे आणि माझगावमधील विजय सुरेश कांबळे यांना अटक केली। दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मयत अनिकेत कांबळे आणि संशयित आरोपी विजय कांबळे हे एकाच गल्लीत राहतात। नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अनिकेत याला वारंवार मानसिक त्रास देऊन धमकी देत होते। अनैतिक संबंध असल्याच्या रागातून संशयित आरोपी मारुती कांबळे यानं अनिकेत याला पार्टी करण्याचा बहाणा करून बोलवून घेतलं। त्यानंतर मारुती मधुकर कांबळे आणि विजय सुरेश कांबळे यांनी अनिकेत कांबळे याचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक MT घेर्डीकर करतायत।